गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे तुमचा सगळ्यांचा लाडका नितीन राऊत आणि आज आम्ही निघणार आहोत डलहौसीसाठी. डलहौसीला तुम्हाला दाखवितो काय 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 मजा आहे, काय काय करणार आहोत आम्ही आणि डलहौसी पण दाखवणार आहोत व्हिडिओमध्ये. तर एक विजिट पण आहे, इंडस्ट्री विजिट, ती पण तुम्हाला दाखवतो. तिथे ब्लँकेटची कंपनी आहे, ती पण दाखवतो. आपल्याकडे ब्लँकेट्स येतात, ती ब्लँकेट्स बनतात, ती कंपनी आहे, मोठी कंपनी आहे एकदम. ती पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवितो. चला व्हिडिओमध्ये पुढे बघत राहा तुम्ही. आता आम्ही निघतोय डलहौसीसाठी. तर नाश्ता वगैरे करतोय, जातोय खाली, नाश्ता करतोय. मग आता निघतोय डलहौसीला. सगळे बॅग पॅकिंग वगैरे झाले, रूम सोडतो आता. सर बॅग वगैरे घ्या, चला. मित्रांनो, सकाळचा नाश्ता, या नाश्ता करायला. गुड मॉर्निंग. सगळी जण मित्रांनो नाश्ता करतात बघा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा. आज तर खूप आता गंमत आहे. आज डलहौसीला जाणार. पक्की मजा करू तिथे आपण. चला मित्रांनो, आता हॉटेलचा चेकआउट चालू आहे. इथून आम्ही दुसऱ्या हॉटेलला चाललो आता. आमचे जाऊन काही जाणार आहोत, डलहौसीसाठी जातो. तर सगळे आता बस पॅक करायला घेतले, सामान पॅक ठेवायला घेतले बसमध्ये वरती. मग आमची पुढचा प्रवास एक इंडस्ट्री विजिट आहे, जवळच आहे विजिट, तरी जायचं आहे. चला मॅडम. गणपती बाप्पा. हे बघा मित्रांनो, हे आपले मोठे मोठे ब्लँकेट्स येतात ना, ते इथे बनतात कंपनीमध्ये. हे बघा, हे सर त्याची माहिती देतात, कंबल्स कसे बनतात. हे सगळी मुलं आलेली आहेत तिकडे कंपनीत. केवढं मोठं गोडाऊन आहे, बापरे बाप. सगळ्या ठिकाणी कापूसच कापूस आहे बघा. मोठी मशीन आहे. तो ये ऊन है ना, हे बघा, त्या धाग्यापासून बनवलेले ब्लँकेट्स आपल्या तरी विकायला येतात बघा. हेच ते ब्लँकेट्स, मोठी कंपनी आहे इकडे. बघून घ्या ब्लँकेट्स कसे तयार होतात मशीनमध्ये. हे बघा, ब्लँकेट्स रेडी झालेले आहेत. वा, सुंदर, मस्त ना. हां नाही, मस्त आहे बघा.
आता आम्ही निघालो परत डलहौसीसाठी. प्रवास पक्का मोठा आहे डलहौसीचा. टाइमपास चालू आहे बसमध्ये. चहा पिवायला थांबले तू. नजारा बघा किती सुंदर दिसते. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत इथे हॉटेलमध्ये आता जेवायला. हे बघा गाईज, हे हॉटेल आहे. जेवायला सुरुवात झालेली आहे. बरीच जण जेवून गेली पुरं. डलहौसीचा अख्खा रस्ता घाटघाट रस्ता आहे. सगळा घाट आहे. पक्का मोठा घाट आहे. नुसते वळणं आणि वरती आहे. आणि बरेच ठिकाणी रस्ता खचलेला आहे. ते आपण बातम्या बघतो ना, व्हिडिओ मग बघतो बातम्या की रस्ता खचला आहे, डोंगर तुटला आहे, तसा आहे. तर नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहे डलहौसीला आणि आम्हाला रूम भेटला आहे. हे बघा, ओहो वाव. आणि आता चाललो शेकोटी करायची आहे. इथे शेकोटी करायला चाललो आहे. टेम्परेचर आहे 2 आणि रातचे मायनसमध्ये जाते. तर इथे हीटर लागलेलंच आहे रूममध्ये गरम होते आणि बाहेरचं टेम्परेचर एकदम मायनसमध्ये आहे. थंड एकदम 3 आहे. रातचे मायनसवर जाईल अजून. तर अजून तुम्हाला बाहेर दाखवतो शेकोटी बिकोटी करताना. चला रे, शेकोटी करायची आपल्याला. शेकोटी चलो 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 चला 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 सर्व. ओ चला चला. हो, थंडी नाही, थंडीचा बाप आहे. पक्की थंडी आहे. थंडी बघ, सगळी शेकोटी करतात. सगळी शेकोटी वाहिले. बापा कडक थंडी आहे, एकदम कडक थंडी आहे. सॉलिड थंडी आहे. बघा कवरी जण शेकोटी घेतात. घ्या घ्या घ्या. मित्रांनो आता झालं डिनरचं टाइम, जेवायचं टाइम झालंय. रात्रीचं जेवण. आणि मेन्यू दाखव तिकडे काय आहे तो.
मंडळी, कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला तर मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा. बाय बाय.